टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गडचिरोली जिल्ह्यात उच्च जातीचा सागवान उत्पादित होतो। 12 तालुक्यातही उच्च जातीचा सागवान उत्पादित होतो। सागवान तस्करी जप्त केलेला सागवान किंवा वन विभागाने तोडलेला जे सागवान आहे आपण दृश्यामध्ये बघू शकतो। हे जे आहे ते प्रत्येक वन विभागाच्या कार्यालयामार्फत प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला लिलाव करण्याची प्रक्रिया आहे, परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे सागवान व इतर किस्मचे जे लाकडं आहेत ते आपल्याला दृश्यामध्ये मोठ्या संख्येत आपण बघू शकतो कशा प्रकारे दिसत आहेत। आणि जवळपास सिरोंचा वन विभागात 7 ते 8 महिन्यापासून लिलाव प्रक्रिया न झाल्यामुळे अनेक भागातील सागवानचे वृक्ष किंवा इतर जातीचे वृक्ष जे आहेत ते आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे मातीत ठेवलेले आहे आणि खराब होत चाललेले आहे, नष्ट होत चाललेला आहे उच्च जातीचा सागवान। आणि याला तेलंगणा राज्यात किंवा नागपूर बाजारात मोठी मागणी आहे आणि एक मोठा दर जे आहे ते इथे व्यापारी लावून इथून विक्री करून घेत असतात। हे लाकूड जे आहे ते अनेक भागात असेच वन विभागाच्या जमिनीत पडलेले आहे। लिलाव प्रक्रिया थांबल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सागवानासह इतर लाकडाची कमतरता भासत आहे आणि अधिकारी जे आहेत ते दुर्लक्ष करीत असल्यामुळे लिलाव प्रक्रिया जी आहे ते थांबलेली आहे। आणि आल्लापल्ली वन विभाग, सिरोंचा वन विभाग किंवा भामरागड क्षेत्र किंवा गडचिरोली वन विभागातील जमिनीत मोठ्या प्रमाणात सागवानचे लाकडे अशाप्रमाणे दृश्यात आपण बघू शकतो। आणि लिलाव न झाल्यामुळे सागवानीची आवश्यकता ज्या भागात आहे तिथे वन तस्करी करून सागवान विकत आहेत। कुठे ना कुठे हे लिलाव न झाल्यामुळे तस्करीच्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि वन विभागाच्या दुर्लक्षतेमुळेच हा इतर किस्मचा लाकूड किंवा सागवान जे लठ्ठे आहेत ते अनेक भागात असे एक 6, 7, 8 महिन्यापासून पडलेले आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।